काल दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला। या कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी महाॲग्रीटेक योजनेचा शुभारंभही केला। आज आपण सर्वांसमक्ष महाराष्ट्र ॲग्रीटेक या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ करताना मला अतिशय आनंद होतोय। शेती क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। हा उपक्रम म्हणजे राज्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांना हवामान, पिकाच्या विविध बाबीविषयी डिजिटली ट्रॅक करून माहिती देणारा आहे। या कार्यक्रमाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात राज्यात 6 जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पीक नियोजन, पीकनिहाय पेरणी क्षेत्र या संदर्भात संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे। शेतीसंबंधी येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। उपग्रहाच्या मदतीने पीकनिहाय क्षेत्राचे मापन करताना पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत पिकाच्या वाढीचे सर्वेक्षण केले जाणार आहे। पीक काढणीनंतर उत्पादनाचे अनुमान काढण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। शेतमालाला चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे। हवामान बदलासह कीड व रोग यांची वेळोवेळी माहिती मिळाल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करणे ह्या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे। MRSAC व इस्रो यांच्या सहाय्याने शासन हा कार्यक्रम अंमलात आणत आहे। कशी वाटली तुम्हाला ही योजना? खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। परत भेटू अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत नमस्कार।